वार्तांकन रोखठोक बातमी। मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी 60,000ची मागणी करून त्यापैकी 40,000 रुपये स्वीकारताना नायब तहसीलदार चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। ही कारवाई सोमवारी सायंकाळी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात करण्यात आली। या प्रकरणातील तक्रारदार हे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांचा काही महिन्यांचा पगार थकलेला होता। हा पगार काढून देण्यासाठी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 60,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडीअंती हे प्रकरण 40,000वर मिटवण्यात आले। या प्रकरणी तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं हेडगिरे यांना 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। हेडगिरे यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे। हेडगिरे हे मंडल अधिकारी म्हणून यापूर्वी उत्तर तहसील कार्यालयाकडे कार्यरत होते। काही महिन्यांपूर्वीच त्यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली होती। पदोन्नतीवर त्यांची बदली तालुक्याबाहेर करण्यात आली होती। मात्र हेडगिरे यांनी पुन्हा स्वतःची बदली उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडे करून घेतली होती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।